हॅलो हॅलो. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा शॉट. ओव्हर 21. दोन ओव्हर 21 रन. ओव्हर लवकर लवकर करत जा. अजून 3 संघ खेळवायचे आहेत. ते पुढचा षटक घेऊन आलेला आहे तो निलेश. सुंदर अशी विकेट. सुंदर असं क्षेत्ररक्षण.
हॅलो.
संघर्ष जोरात चालू आहे आणि संघर्ष तेजसच्या पाठीशी अगदी ठाण मांडून उभा आहे. इनसाइड एज तिथंच प्रत्येक बॉलवर जो प्रहार चालू आहे ना, तो प्रत्येक बॉलवरचा प्रहार फलंदाजाला भेट करतोय आणि तो प्रत्येक बॉलवरचाच प्रहार तिथे तिथंच धावांना अंकुश लावतोय. 6 बॉल खेळलाय आतापर्यंत तेजस्वीने. 6 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. निश्चितच हा प्रेशर आणि या प्रेशरचं वातावरण कुठेतरी धोक्याची घंटा तयार करतोय. पाहूयात ती धोक्याची घंटा कोण वाजवतो. सातवा बॉल निर्धाव आहे. सातवा बॉल निर्धाव आहे. तिथंच चर्चा केली जाईल. त्या चर्चेतून काय साध्य होतं ते देखील बघण्यासारखं. ज्यावेळेस तुमच्या बॅटमध्ये धावा येत नाही ना, त्यावेळेस तुम्हाला सेकंड बॉलचा गेम खेळणं देखील महत्त्वाचं असतं. बॅटला समोर ठेवणं, सिंगल काढणं, स्ट्राईक रोटेट करणं, या खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या बेसिक्स आहेत. परंतु इथे सातत्याने प्रत्येक बॉलला लॉब करण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रत्येक बॉलला उडवण्याचा प्रयत्न चालू आहे. जणू काही शेवटच्या 7-8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. याचं प्रात्यक्षिक कदाचित तेजस समोर आहे आणि तोच खेळ त्याच्या माथी अगदी अंतरट येतोय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. आता मात्र उडवलाय. उंच आणि लांब नाही. झेल पकडण्याची
षटकातला बॉल देखील इथे निर्धाव आहे. आतमध्ये घुसून स्ट्रोक खेळायचा होता. बॅट वरून बॉल ट्रॅव्हल होतोय आणि निश्चितच फलंदाज बीट होतोय. शेअरअप केलं जात आहे. टाळ्या वाजवल्या जात आहेत. फलंदाजाला इथे बॅट पासून चेंडूला दूर ठेवलं जात आहे. माउसेकर एंडच्या फलंदाजाचं नाव सांगायचं. माउसेकर एंड. माउसेकर एंड. आणि क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू. पाय स्लाइड झालाय. थोडंसं फुटबॉल तरी देखील बॉलला अडवलाय. थांबवलाय.
चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. जॉन्टीला काही झालं असेल तर बाहेर बसला तरी चालेल. चला सामन्याला सुरुवात करायची प्लीज विनंती असेल. हॅलो हॅलो शिक 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 हॅलो 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 शिक 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 हॅलो. तिथं चौकार आलाय. चौकाराने धावफलक पुढे जाईल. पुढे 46 या अंकावर धावफलक सजलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ते आडवी बॅट चालवली जाते परंतु बॅटरी बॉलचा इथे देखील काही संपर्क नाहीये. आवाज कमी होऊन गेला. आवाज कमी होऊन गेला. नाही बरोबर चालू होतं फक्त आता कमी. हॅलो 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 चेक चेक चेक. चितस फुलटॉस इनसाइड आउटचा स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रात टोलवलाय. अंतिम क्षणी शेवटच्या काही निर्धारित चेंडूंवर इथे मात्र धावा उत्तुंग येतात. तर या चौकारानं आता मात्र मॉर्निंग स्टार या संघाच्या 50 धावा कंप्लीट लागत आहेत धावफलकावर. 50 रन्स आर कंप्लीट. शेवटचा बॉल 9व्या षटकातून शेवटचा बॉल असेल. फटका फसला होता तरी देखील इथे एक सिंगल घेतली जाईल. षटकाची समाप्ती होईल. 9 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा लागल्यात 51. 51 रन. 51 रन. आता उरताय शेवटचे 6 बॉल. शेवटचं षटक अंतिम षटक. शेवटच्या षटकात तिथे जी फटकेबाजी केली जाते त्याच्याने कुठेतरी आस आणि अपेक्षा ते उंचीवर येते. पुन्हा एकदा आडवी बॅट आणि लॉंग ऑनच्या मस्तकावरून तगडा प्रहार. षटकार 6. तिसऱ्या बॉलवर तिसरा येतो का पाहूयात काय होतं ते. लागोपाठचे 2 आलेत. डाव्या च्या बाहेरून बॉल टाकलाय ते मात्र बाईची धाव. 2 रन्स घेतले जातील का. फंबल फंबल फंबल. पाहूयात धावा किती येत आहेत ते.
तीन रन्स आलेत वाईट +3 अर्थातच हा देखील आलाय चौकार बॉल हाताळले 2 आणि 2 बॉलवर धावा दिल्यात 16 ज्या 16 धावा करण्यासाठी 20-20 बॉल खर्च करावे लागले मॉर्निंग स्टार या संघाला त्या 16 धावा शेवटच्या षटकातल्या 2 बॉलवर झाल्यात डान्सिंग डाउन द विकेट स्टेप आउट करून सरसावलाय बॉल मारलाय बॉल कॅप होता तरी कदाचित जॉन्टी हाच नशीबवान खेळाडू होता त्या संघासाठी जॉन्टी जसा बाहेर बसला इंजुर्ड होऊन तशा धावांचा अगदी पाऊस पडायला लागलाय लोअर फुल टॉस फटका फसलाय नसीब गांडू तो क्या करेगा पांडू नशीबच खराब होत नशिबाला माथी मारता येईल ही खेळी तेजसच्या संघर्षमय कहाणीचा झाला इथे अंत फलंदाज बॅक टू द पवेलियन शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत कोलवे टाकलेला बॉल लॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या क्षेत्रात घेऊन काढलाय डिगू चेडूला उचलून फेकताय तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलनं धावफलक पुढे सरसावतोय 70 धावा धावफलकावर लागल्यात 70 रन्स आर कंप्लीट फायटिंग टोटल मिळालाय शेवटचा बॉल देखील व्यासपीठाच्या दालनात पाठवलाय व्यासपीठाच्या मस्तकावर दस्तक शेवट गोड केला जाईल आणि आता लढा देण्यासाठी एक आदर्श टार्गेट मिळतोय 76 धावा धावफलकावर लागल्यात गोधर्म वॉरियर्स या संघासमोर आव्हान ठेवलंय डबल 7 77 या आकड्याचं
आणि राहुल कापडनीस दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल होत आहे. 77 या धावांचं आव्हान त्यांना पेलायचंय. पाहूयात या 77 धावा कशा पद्धतीने पेलल्या जातील, बनवल्या जातील किंवा थांबवल्या जातील. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण. हॅलो 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 चेक. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. विनंती असेल की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करायचंय कारण वेळ कमी आहे. याच्यानंतर लगेचच अजून एक सामना आणि अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सत्याहत्तर साठी पहिला बॉल. पहिलाच बॉल फक्त बॅट डिफेन्सिव्ह मोड मध्ये चेंडूच्या मुखाजवळ ठेवून दिली जाते आणि चेंडूला रामराम केला जातोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. खोलवर टाकलेला बॉल मिड ऑफचा खेळाडू ते मात्र हातून बॉल निसटतोय किंवा मग कदाचित फलंदाज सीमेच्या आत येतोय. स्कूप केलाय बॉल. फटका फसलाय. फटका फसलाय. द्विधा मनावस्थित असलेला फलंदाज राहुल कापडनीस गोल्डन डकचा शिकार. तंबूचा आसरा घ्यावा लागेल आणि हाती निराशा घेऊन माघारी परतावं लागेल. ओडीयू
पहिल्या विकेटचं पतन एक या अंकावर फलंदाज बाद झालाय. तर नवीन फलंदाज राकेश बच्चाब. बॅटची कड घेतली आहे. बॉल ट्रॅव्हल करतोय गलीच्या क्षेत्रातून. ते मात्र पायाने अडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो प्रयत्न निष्फळ ठरलाय. माघारून आलेल्या क्षेत्ररक्षकानं त्याला बॅकअप दिला आणि चेंडूला विचून फेकले. तोपर्यंत 2 धावा 2च्या मदतीने 3 या अंकावर धावफलक जात आहे. खोलवर टाकलेला बॉल प्लेअर मिस. फक्त फ्रंट फूट काढलं जात आहे आणि बॅट फिरवली जाते. निर्धाव चेंडू डॉट बॉल. असं पाहायला गेलं तर पॉवर प्लेची षटकं महत्वाची असतात रन चेस करत असताना. आपण समोर पाहतोय बॅनर. वाह, परफेक्ट बाउन्स, परफेक्ट उसळी. बॉल किती बाकी? बॉल किती? ओव्हर झाली का? येस, ओव्हर झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा आहेत धावफलकावर. पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या आहेत. रोशनने आगाज केलाय रन्स डिफेंड करण्यासाठी. सांगितलंय की आम्हाला जो त्रास झालाय ना रन्स बनवण्यासाठी, तो त्रास आम्ही तुम्हालाही देणार. परंतु जॉन टी ज्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो, तो आक्रमक खेळ या मैदानावर दाखवेल का? पाहूयात. पॉवर प्लेचा अंतिम षटक आहे आणि ते अंतिम षटक घेऊन आलेत गोलंदाज दादू, अर्थातच प्रीतम. चला, वेळ वाचवायचा. पंचांना देखील विनंती असेल, अंपायर्सला देखील विनंती असेल की जास्तीचा वेळ वाया जाणार नाही. खेळाडूंना तुम्ही वारंवार सूचना द्यायच्या आहेत मैदानाच्या आत. लेच आलेला बॉल चितच फलंदाजाला इथे बीट करतोय. खूप सारा वेळ होता, ओव्हरपिच बॉल होता, वेगळं काहीही नव्हतं बॉल मध्ये, पण तू तरी देखील फलंदाजाला बीट केलाय. संताप आहे, राग आहे. पाहूयात पुढच्या बॉलवर काय येतं इथे. शॉर्ट पिच बॉल, फटका बसतोय, जीवनदान मिळतोय. जॉन टी इंजुरीचा इथे कुठे कदाचित त्याला त्रास होतो आणि त्या इंजुरीमुळेच ते पाहिजे तो स्ट्रोक खेळता येत नाहीये. स्विच इट, उलचा बॅटने खेळलाय बॉल. चेंडू दन करत गेलाय तन्मानच्या परिसरात सीमा पार 4.
बॅट चालवली बॅट, परंतु प्रॉपर कनेक्शन नाही या कारणास्तव एकही धाव नसेल. असं पाहायला गेलं तर दोघेही फलंदाज आक्रमक आहेत, परंतु त्यांच्या हातात जणू काही बेड्या घालून ठेवल्यात. खोलवर टाकलेला बॉल ग्लान्स गेलाय. वा, अफलातून सोख मनगडाचा वापर करत मिड विकेटचं क्षेत्र निवडलाय. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू गेलाय सीमा पार. 4. वा, आडव्या बॅटचा प्रहार आणि तो गेलाय सीमा पार. आता मात्र प्रेशर रिलीज केला जातोय आणि इथे छाती ठोकून या रन चेसचा आगाज केला जातोय. आणि 2 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा लागल्यात. 18 रन्स ऑन बोर्ड. दोन षटकांचा खेळ झालाय. 2 षटकाच्या खेळांती धावफलकावर धावा 18 आणि आता इथून 48 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 48 मध्ये मला वाटतं जिंकायला 59 ची आवश्यकता. 48 बॉल 59. देवाभाऊ आलेत गोलंदाजीला. पाहूयात, पॉवर प्ले संपलाय. खोलवर टाकलेला बॉलचं बॅट नाही, मिड ऑफच्या उजव्या हातात बॉल टाकलाय. मिसकम्युनिकेशन आणि त्या मिसकम्युनिकेशनचा फायदा देवा यांनी उलट्या हाताने देखील फलंदाजाच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. संवाद तुटतोय. जीवनात तुमचा जीवन साथी असो किंवा मग खेळपट्टीवरचा साथी असो, दोघांमधला संवाद ज्या वेळेस दुरावतो ना, त्यावेळेस जीवनात फक्त आणि फक्त धोका भेटतो.
डान्सिंग डाऊन द विकेट, पूल केलाय बॉल, झेल सुटतोय. सा पाहायला गेलं तर हे झेल आपल्याला खूप सोपे वाटतात, परंतु क्षेत्ररक्षकाला स्वतःचा तोल सावरत जमिनीला समांतर हात घेऊन झेल पकडावा लागतो. खोलवर टाकलेला बॉल फक्त कव्हर्स मध्ये चेंडूला ढकलून दिलं जात आहे. ते एक सिंगल आणि सिंगलवर समाधानी राहावं लागतंय आणि या सिंगलच्या मदतीनं धाव फलकावर धावा लागताय. 28 रन्स. थांबायचंय ओव्हर झाली आहे. बेचाळीस चेंडूचा खेळ बाकी आणि 42 मध्ये आवश्यकता आहे 49 या अंकाची. 42 बॉल 49 रन. पाहूयात 42 मधला 49 धावा करण्यासाठी जॉन टी किती वेळ खेळपट्टीवर उभे राहतात आणि कशा पद्धतीने खेळतात. चला यानंतर होणाऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोघेही संघांच्या संघनायकांनी उपलब्ध व्हायचे व्यासपीठाजवळ. दादू आलेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. जॉन टी यांच्यासाठी दादूचा हा पहिला बॉल. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला गेला आणि बॅकफुटला जाऊन कव्हर्स मध्ये चेंडूला अलगद हाताने पाठवलं जात आहे. सिंगल स्ट्राइक रोटेट होईल. 41 बॉल 48 ची आवश्यकता. चला एस के फौजी आणि एकविरा या दोघेही संघांच्या संघनायकांनी व्यासपीठाजवळ यायचे नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फक्त स्टिकरवर चेंडूला घेतलं जात आहे आणि इथे थोडंसं फंबल, परंतु आलेत मिड ऑफचे खेळाडू चेंडूवर आणि चेंडूला घेतलं जात आहे. 2 बॉलवर आल्या 2 सिंगल. 40 बॉल आणि 47 ची आवश्यकता. पाहूया 40 बॉल 47 हे अंतर वाढवलं जातं की जॉन्टीच्या 1-2 मोठ्या फटक्यांनी 1-2 बिग हिटने हे अंतर कमी केलं जातं. बॅकफुटला जाऊन पंच केलाय बॉल, परंतु पंचांनी एक हात बाहेर काढलाय. अर्थातच हा आहे नो बॉल. येस नो बॉल आहे. पंचांसाठी दाद असेल. पंचांच्या अंपायरिंगवर इथे शंका उभ्या केल्या जात होत्या, परंतु पंचांनी निश्चितच एक चांगला डिसिजन दिलाय आणि स्वतःचं कौशल्य तिथे साध्य केलंय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा बॉल. निर्धाव गेलाय. टॉट केलाय. हलक्या हाताने फक्त ढकलून दिलाय. सिंगलची तयारी, परंतु आता मिड ऑफचा खेळाडू ते शॉर्ट कव्हरला उभा केलाय. तिथंच निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल.
फलंदाजांनी स्वतःहून या मॅचला दूर करण्याचा निर्णय कदाचित घेतलाय, कारण लेंथ आणि ओव्हरपिच बॉलला देखील फक्त बॅट शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल. स्टेप आउट करून हात तगडा प्रहार होता, परंतु आडलाय बॉल. आडलाय बॉल. विश्वासनं मात्र आता विश्वास पात्र फिल्डिंग केली आहे आणि या षटकाची समाप्ती होईल. शेवटच्या बॉलवर देखील सिंगल आली आहे. मोकळं करायचंय. अंपायर्सला विनंती आहे, प्लीज त्यांना एकत्र येऊ देऊ नका. पुन्हा 33 धावा आहेत धावफलकावर. 36 बॉलचा इथून खेळ शिल्लक आहे आणि 36 बॉल 42 ची आवश्यकता. चला टॉसला या. एकविरा 11 नाणेफेकीसाठी यावं लागेल. प्लीज पुन्हा तुम्हाला सूचना दिली जाते. एकविरा 11 नाणेफेकीसाठी यावं लागेल प्लीज. छत्तीस बॉल 42 ची आवश्यकता. 6चं अंतर आहे. ते अंतर कमी केलं जाईल की वाढवलं जाईल. गोलंदाजी करणारा संघ फिल्डिंगही चांगला करतोय. आता पाहूयात चांगल्या फिल्डिंगला इथे चांगल्या गोलंदाजीला चांगल्या फिल्डिंगची साथ मिळते का. कॅमेरामॅन विनंती असेल की नाणेफेकीसाठी फोकस करायचं आहे. ते नाणेफेक केलं जातोय. एसके फौजी वर्सेस हुज द विन. एसके फौजी या संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि एकविरा 11 या संघानं चितच नाणेफेक हारली आहे. एसके फौजी या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, स्टेप आउट, परंतु बॅट पासून दूर ठेवलाय बॉल आणि पंचांनी देखील अगदी अलगदपणे 2 हात बाहेर काढली आहेत आणि या चेंडूला वाईड म्हणून दंडित केलंय. खोलवर टाकलेला बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट केलं होतं, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्रात लॉंग कार्पेट घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षकाने उचलून फेकलाय तो बॉल. एक सिंगल असेल. 35 बॉल आणि 40 ची आवश्यकता. आता 5चं अंतर आहे. एका षटकारानं ही मॅच बॉल रनवर येईल. फुल टॉस बॉल ओव्हर द मिड ऑफ आणि यस चेंडूला पाठवलंय सीमा पार. धावा येतील 6. आताच नाणेफेक झालाय. एसके फौजी वर्सेस एकविरा 11. एसके फौजी या संघानं नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 34 बॉल 34 बॉल रनवर आली मॅच. पुन्हा एक लोवर फुल टॉस आणि तो देखील एक्स्ट्रा कव्हरच्या मस्तकावर दस्तक. क्षेत्ररक्षकाला फक्त उभं राहावं लागतंय आणि चेंडूकडे वरती नजर करून पाहत राहावं लागतंय. चेंडू गेलाय सीमा पार. धावा येतील 4.
खोलवर टाकलेला बॉल जिथे बॅकवर्ड पॉइंट मध्ये ड्राईव्ह केला. एक घेतली दुसरीची इथे तयारी आणि यस 2 धावा देखील इथे कंप्लीट होतील. शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक राहत आहे. 32 बॉल 30 रनची ही मॅच. लिव्ह केलाय बॉल. निश्चितच पंचांनी देण्याआधी स्वयंघोषित फलंदाजानंच या चेंडूला वाईड म्हणून सांगितलंय. 32 बॉल तसेच शिल्लक राहतील आणि 29 धावा इथून बनवायच्या आहेत. बॅट चिकट थर्ड मॅनच्या परिसरात चेंडूचा पाठलाग केला जातोय परंतु चेंडू थांबत नाहीये. अलॉंग द कार्पेट मैदानावर मजाकाची गुदगुदी करत गेलाय सीमा पार 4. शकता 31 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहे 25. शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पाचव्या षटकातील शेवटचा बॉल असेल. उड्डावलाय बॉल. ताकदीचा वापर तेजसच्या हातात. काहीतरी चांगलं झालंय तेजसच्या हातून मात्र झेल टिपलाय आणि झेल टिपून त्याला सेलिब्रेशन करण्याचा एक क्षण तरी मिळालाय. फलंदाज जॉन्टी बॅक टू द डगआउट. बॉल 25ची आवश्यकता. मोक्याच्या क्षणी महत्वाच्या क्षणी जॉन्टी बाद झालाय. या मॅच मध्ये रंगत येईल का? या मॅच मध्ये थ्रिल येईल का? पाहूयात काय होतं ते. 30 बॉल 25 धावा. तीस बॉल 25ची आवश्यकता. गोलंदाज आपण पाहतोय समीर आबा. शॉर्ट पिच बॉल अलगद हाताने फक्त कट केलाय. पॉइंटच्या क्षेत्रात एक सिंगल घेतली जाईल. 29 बॉल आणि 24. पुन्हा एकदा कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये त्या क्षेत्रात एक सिंगल घेतली जाते. 3 खेळाडूंनी चेंडूच्या अवतीभोवती ते घेर घातलाय.
या कारणास्तव फक्त एक सिंगल. तर मात्र 28 बॉल आणि 23 ची आवश्यकता. मोठा फटकार येईल की सिंगल डबल ही मॅच चालवली जाईल. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्या उलट्या बॅटचा प्रयत्न उलटा पडतोय. जिथंच निर्धाव चेंडू डॉट बॉल. आता मात्र एका झेल पकडण्याची संधी होती, परंतु ती संधी दोघा हातांनी ड्रॉप होत आहे. मागचा बॉल जो डॉट गेला होता ना, त्या डॉट बॉलला इथे दुहेरीने कव्हर केलं जात आहे, 2 धाव्याने कव्हर केलं जात आहे. पाहूयात. षटकार आलाय, 6 धावा आल्यात. या 6 रनचेस आता थोडस अंतर कमी केलं जाईल. चोवीस बॉल आणि 15ची आवश्यकता. जिथं अजून 4 षटकांचा खेळ शिल्लक राहतोय, परंतु मॅच त्या षटकाराला अजून थोडी क्लोज केली आहे, थोडी दूर ठेवली आहे. कारण फलंदाजी करणाऱ्या संघाला जेव्हा जेव्हा चुकीचा बॉल मिळेल ना, तेव्हा तेव्हा फलंदाजांनी ऍप्रोप्रिएट फटका सजवलाय. रोशन आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतो एक तिकडे तर दुसरं, तर संघासाठी 7व षटक घेऊन येताना 24 बॉल 15ची आवश्यकता आहे. पाहूयात 24 मधल्या 15 धावा. फॉलो केलं बॉलला, परंतु चेंडू निश्चितच आउटसाइड द ऑफ स्टंप जास्तीचा बाहेरून ट्रॅव्हल करतो. या कारणास्तव पंचांनी या चेंडूला दंडित केल्याचं व्हाईट बॉल. 24 बॉल तशीच राहतील, परंतु धाव मात्र कमी होईल. आता 14 बनवायचे आहेत 24 मध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू उभा राहिलाय, झेल पकडण्याची संधी, परंतु शतरक्षकानं वाट बघितली तोपर्यंत इकडे सिंगल कंप्लीट केली जाते. ब्लाइंड स्ट्रोक, बॅट अगदी पंख्यानं जोरात चालवली, परंतु कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आहे. स्टेप आउट केलाय. आता मात्र लाईन थोडी मागे ठेवली. जसा फलंदाज 2 पावलं पुढे चालत होता ना, तसं गोलंदाजानं त्याची चाल ओळखली, रीत ओळखली आणि त्याला बीटही केलंय. पुन्हा एकदा बीट केलंय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. तर मात्र मॅचला थोडस घट्ट पकडलं जात आहे. 20 बॉल शिल्लक राहत आहे आणि 20 मध्ये इथून धावा बनवायच्या आहेत 13. ब्लाइंड स्ट्रोक, पुन्हा एकदा फक्त बॅट फिरवली जाते, परंतु बॅटरी बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. प्रत्येक बॉलवर चेंडूनं फळीला फक्त टाटा बाय बाय केलंय. खोलवर टाकलेला बॉल, जिथं चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट्स. षटकाची समाप्ती होईल. 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि 18 मध्ये बनवायच्या आहेत 13 धावा.
फक्त 2 रन दिलेत रोशनने आणि त्या 2 रनने या मॅच मध्ये रोमांच तयार केलाय. पाव्यात 18 मधल्या 13 धावा बनवायला मेहनत घेतली जाईल की गोलंदाज चुका करेल आणि त्या चुकांना इथे शिक्षा मिळेल. अठरा बॉल आणि 13ची आवश्यकता. निश्चितच 7 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. 13 धावा बनवायच्या आहेत. पाहूयात या पॉवर प्लेच्या षटकात त्या 13 धावा बनवल्या जातील की मग शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाते. तीन खेळाडू आपण पाहतोय. डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक एक्स्ट्रा कव्हर्स. अशा पद्धतीने 3 खेळाडू बाउंड्री लाईन अर्थातच सीमेला लागून उभे आहेत. फुलटॉस डाऊन द ग्राउंड क्षेत्र. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाळीवर अडकतोय. चौकार आलाय. आता मात्र 9 धावा. एकेरी संख्या आली आहे या चेसची. गोलंदाजाकडून चूक होते आणि चुकीला इथे माफी नाही आहे. मी तेच म्हटलं होतं की ज्या पिचिंगवर रोशनने गोलंदाजी केली ना, त्या पिचिंगवर जर का गोलंदाजांनी गोलंदाजी केली असती तर मग काहीतरी तोटा झाला असता. लॉफ्ट केलाय बॉल. ताकदीचा वापर. चेंडूला पाठवलंय आसमानात, सीमा पार. षटकार 6. आता मात्र 3ची गरज. फक्त 3 धावा. एक चौकार आणि एक षटकारानं या मॅचला आपल्या मुठीत कैद केलाय आणि संघाचं नाव आहे गोधर्म. फॉलो केलं बॉलला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये नाहीये कोणी. चेंडू दणदण करत गेलाय सीमा पार. 3 चेंडूंवर झाला या खेळचा खल्लास. खेळ समाप्त. मॅच फिनिश. गोधर्म वॉरियर्स या